जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी संघटना बांधणी भक्कम करूया। खासदार श्रीकांत शिंदे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी संघटना बांधणी भक्कम करूया। शासनाच्या विविध लाभाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविताना शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत मतदारसंघात विकासाची गंगोत्री आणूया असे प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत येथील मातोश्री भवन येथे पार पडली। यावेळी खासदार शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदारसंघानिहाय पक्ष कार्याची सविस्तर माहिती घेतली। त्यानंतर मार्गदर्शन करताना खासदार शिंदे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस पवार यांच्या सरकार गतिमान असून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे। शासन आपल्या दारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्यासह शासनाच्या सर्व योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी। मतदारसंघानिहाय बांधणी करताना गावनिहाय निहाय शिवदूत याद्वारे काम करावे। जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांच्याशी समन्वय साधून पक्ष मजबूत करावा असे आवाहन केले। आढावा घेताना काही मुद्द्यावर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत कानपिचक्याही दिल्या। शिवसैनिकांना भक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांचा मातोश्री भवन येथे सत्कार करण्यात आला। उभाटा गटाच्या युवती सेना प्रमुख सलोनी शिंत्रे यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी भाऊसाहेब चौधरी, योगेश जानकर, नरेश मस्के, शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने, आनंदराव पवार, अविनाश बनगे, श्री स्वामी, अनिल सुतार, सतीश मलमे, संतोष जाधव, उदय झुटाळ, भाऊसाहेब आवळे, सविता ताकारे, वैशाली डोंगरे, संगीता नरके, रुपाली चव्हाण, प्रकाश पाटील, रवी लोहार, रवी राजपुते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। त्यांना नियुक्तीपत्र जे आहे हे प्रदान करण्याचा कार्यक्रम हा आहे। या कार्यक्रमाला उपस्थित माझे लोकसभेतील सहकारी धैर्यशील मानेजी, आज खरं तर आपल्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा दिवस, सुवर्ण क्षण आपण बोललं तरी ते वावगं ठरणार नाही। कारण की आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारा हा दिवस जो आहे, हा मला वाटतं 13-14 वर्षानंतर जो आहे तो या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आलेला आहे। तर आपल्या सगळ्यांच्या धैर्याला मी एकतर सलाम करतो या ठिकाणी की इतक्या वर्षानंतर आपल्याला इतके वर्ष ही महानगरपालिका व्हावी आणि या महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला जे आहे या ठिकाणी नोकरी या महानगरपालिकेमध्ये मिळाली। आणि मला वाटतं ही महानगरपालिका अशी एक पहिली महानगरपालिका असेल की त्याच्यामध्ये एकाच वेळेस अनुकंप तत्वावरती जे आहे हे 75 लोकांना जे आहे या ठिकाणी नोकरी जी आहे ही महानगरपालिकेमध्ये मिळणार आहे। मला वाटतं हे खूप मोठं काम जे आहे हे माझे मित्र धैर्यशील माने असतील यांनी पाठपुरावा करून जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून जे आहे हे त्यांनी करून घेतलं। आणि कधी केलं तर जेव्हा मुख्यमंत्री महोदय जे आहे ते नगरविकास मंत्री होते आणि त्या ठिकाणी आता भरपूर वेळा या ठिकाणी गुवाहाटीचं विषय जो आहे गुवाहाटीमध्ये कशा प्रकारे जे आहे ते सही देखील झाली, खूप गोष्टी ज्या आहेत बदलल्या देखील खूप। ह्या घेतल्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये आपल्या या सरकारने जे आहे हे फक्त आणि फक्त सर्वसामान्यांसाठी निर्णय घेण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी केलं। त्याची प्रचिती जी आहे ती आज आपल्याला या ठिकाणी येते। आज मी इचलकरंजी शहरामध्ये आहे, यामध्ये याच्या अगोदरचा कार्यक्रम जो आहे हा त्या ठिकाणी निराधारांना जो आहे त्या योजनेचा लाभ देण्याचा होता। या इचलकरंजी शहरामध्ये 28,000 पेक्षा जास्त जे आहे हे याच्यामध्ये लाभार्थी जे आहेत ते याच्यामध्ये आयडेंटिफाय झाले। मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिलं हे शहर असेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांपर्यंत जे आहे हे लाभ घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्या लोकप्रतिनिधी जे आहे हे त्या ठिकाणी काम केलं।
जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.